जय हरी माऊली. जय हरी माऊली. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खास अभंगावर बोलणार आहोत. काही ओळी बघूया. या ओळींमधून ना महाराजांची एक तीव्र इच्छा, एक तळमळ दिसते आहे. हो. ती म्हणजे संतांनी मागे ठेवलेल्या ज्ञानाच्या उष्टावळीची आस. जरा खोलवर जाऊन बघूया का हे? नक्कीच. खूप वेगळा विचार आहे हा. पहिलीच ओळ बघा ना. जेविले ते संत मागे उष्टाळी, अधिख्या पत्राळी करुनी झाडा. म्हणजे जे संत ज्ञानरूपी भोजन करून गेलेत, त्यांच्या जे उरलंय ती उष्टी पत्रावळ मला हवी आहे, असं ते म्हणतायत. हो. आणि ही उष्टावळ मागण्याची कल्पनाच किती विलक्षण आहे. खरंय. हे काही भौतिक अन्नाबद्दल नाही आहे, तर स्पष्टच आहे. हो हो. हे आहे त्या संतांच्या अनुभवातून आलेलं जे ज्ञान आहे, जे सार आहे त्याबद्दल. अच्छा. आणि यात बघा, एक कमालीची विनम्रता आहे. स्वतःला किती लहान मानलंय, आणि दुसरीकडे त्या ज्ञानासाठीची ओढ जबरदस्त. अगदी. आणि मग लगेच पुढच्या सोळीत ते म्हणतात, सोवळ ओवळ राहिलो ननराळा, पासून सकळान अज्ञान दरुन्न. बरोबर. ध्रुपद आहे हे. म्हणजे सोवळ ओवळ या सगळ्या कर्मकांडांपासून, बाह्य गोष्टींपासून ते अगदी वेगळे, लांब राहिले आहेत. हो हो. पण याचा अर्थ असा नाही की बाह्य गोष्टींना काहीच महत्व नाही. अच्छा, मग कसं घ्यायचं हे? म्हणजे असं की त्या कर्मकांडात अडकून पडायचं नाही. अध्यात्मातनं खरी शुद्धी ही आतली असते. आंतरिक शुद्धी. हो. बाह्य नियम सोवळं ओवळं हे ठीक आहे, पण ते साधन आहे, साध्य नाही. महाराजांचा भर कशावर आहे? तर त्या आंतरिक अनुभवावर, प्रत्यक्ष ज्ञानावर. म्हणजे आतून अनुभव घेणं महत्वाचं. आणि हे ज्ञान मग त्यांना मिळालं कुठून? हा, बरोबर प्रश्न. त्याचं उत्तर लगेच पुढच्या चरणात आहे. ते काय म्हणतात? परे परे मजन लागे सांगाणे, जे तोन देणे शिकविले. म्हणजे हे जे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान, हे त्यांना कोणी दुसऱ्यानं सांगायची गरज नाहीये. अरे वा. कारण ते म्हणतात प्रत्यक्ष देवानच त्यांना हे शिकवलंय, उत्तम शिकवलंय. काय सांगताय? थेट देवाकडून. अगदी थेट संवाद, डायरेक्ट एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण. म्हणजे देवच गुरु झाला इथे तर. मग देव आणि त्यांच्यातलं नातं कसं राहिलं? ते नातं सुद्धा पुढच्या ओळीत स्पष्ट होते. दुसरेन ते आम्ही ना आटळत, जाणून संकेत उभा असे. दुसरेन ते आम्ही नाही आटळत. हो. म्हणजे आमच्यात आणि देवामध्ये आता दुसरेपणा उरलाच नाही, द्वैत नाहीये, अद्वैत. अगदी. आम्ही एकरूप झालो आहोत. आणि हा संकेत, ही एकरूपता ओळखून देव सतत आमच्या पाठीशी आहे, उभा आहे, सांभाळतोय. केवढा मोठा विश्वास आहे हा. देव आणि भक्त यांच्यातलं अंतरच मिटून गेलंय. बरोबर. आणि मग कदाचित म्हणूनच एवढ्या उंचीवर पोचूनही त्यांना ती पहिली इच्छा पुन्हा आठवते, ती भोजनाची. अगदी बरोबर पकडलं. म्हणूनच ते पुन्हा म्हणतात, तुका म्हणे माझे चाडे एका, दसुया भाकान लगे आज. मला फक्त त्याच एका गोष्टीची आस आहे. कशाची? तर त्या ज्ञानरूपी भोजनाची, त्या अनुभवाच्या साराची. बाकी काही नको. बाकी काही नको आज. दुसरी कोणतीही भाक म्हणजे इच्छा मला नाहीये. कोणी शंका घेऊ नये, ती तळमळ अजूनही आहे. आणि मग शेवटी काय होतं त्या इच्छेचं? पूर्ण होते का? हो. तर शेवटचा चरण तेच सांगतो. महाराज म्हणतात, लांचावला तूक मारद असे झड, पुरविले कोड नारायणे. 5वा लांचावला तूक. हो. तुका म्हणजे मी या ज्ञानासाठी लांचावलोय, म्हणजे भुकेलोय, आसुसलेलोय, आणि त्यासाठी झडप मारतोय, प्रयत्न करतोय. आणि माझी ही जी तीव्र इच्छा आहे, हे कोड आहे, ते प्रत्यक्ष नारायणानेच पूर्ण केलं आहे. देवानेच माझी भूक भागवली. वा. म्हणजे साधकाची तळमळ आणि देवाची कृपा. अगदी. यांचा सुंदर मेळ आहे इथे. तर बघा, या सगळ्या ओळींमधून किती गोष्टी स्पष्ट होतात. सांगा ना थोडं विस्ताराने. एक तर संतांच्या ज्ञानाबद्दल कमालीची विनम्रता आणि ओढ पाहिजे. दुसरं, कर्मकांडात न अडकता आंतरिक अनुभवावर लक्ष हवं. बरोबर. तिसरं, देवाकडून थेट ज्ञान मिळू शकतो, तसा अनुभव घेता येतो. आणि चौथं, भक्त आणि देव एकरूप होऊ शकतात, अद्वैत स्थिती, जिथे फक्त एकच उरतं. हो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर साधकाची खरी, प्रामाणिक, तीव्र तळमळ असेल ना, तर ती भगवंत स्वतः पूर्ण करतो. ती लांच पोहोचतेच त्याच्यापर्यंत. खरंच की नाही? या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय माझ्या. काय? आपण अनेकदा पारंपरिक विधी, कर्मकांड यातच जास्त गुंतून राहतो. पण त्याऐवजी जर आपण या ज्ञानी लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवाचं जे सार आहे, जो उरलेला भाग आहे, ती उष्टावळ, हो, ती उष्टावळ, तिच्यावर जर अधिक लक्ष केंद्रित केलं, तर आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासाला एक वेगळी,
कदाचित जास्त सखोल दिशा मिळेल का? काय वाटतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. जय हरी माऊली. जय हरी माऊली.